नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रल्हाद दाभळे सर आपलं सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असेल की आपण यावर्षी 10व्या वर्गात आहोत. सत्र सुरू व्हायला, शाळा उघडायला जवळपास 1 महिना होत आलाय. आपली शाळा केव्हा सुरू होणार, आपलं शिकवणं कसं होईल, आपला अभ्यासक्रम होईल की नाही, मला मार्क कसे पडतील, प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येणं अगदी सहज आहे. आणि जेव्हा आपण बाहेरच्या वातावरणाचा विचार करतो तर अगदी शाळेच्या शिक्षकाला किंवा मुख्याध्यापकालाच नव्हे तर आपल्या शिक्षण मंत्र्यांना किंवा मुख्याध्यापकांना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही की आपल्या शाळा केव्हा सुरू होतील. परंतु तरीही आपल्याला आपल्या प्रयत्नातून काही अंशी आपण ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करणार आहोत. आता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडतो की ऑनलाईन शिक्षण म्हणजे मोबाईल, आणि मी 10व्या वर्गात आहे, मला माझा मोबाईल पाहिजे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या आईवडिलांचा विचार करा, आपल्या घरच्या परिस्थितीचा विचार करा. आपल्या घरी एकंदरीत आर्थिक परिस्थिती कशी आहे, आपण खरोखरच मोबाईल विकत घेऊ शकतो का? आणि मी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक आग्रहाची विनंती करेन की कोणीही आपल्या आईवडिलांना मोबाईल विकत घेण्याचा आग्रह करू नका. आपले आई वडील अतिशय मेहनतीतून आपल्याला शिकवत असतात. सध्या बऱ्याच भागांमध्ये रोजगार सुद्धा उपलब्ध नाही आहे, आणि त्याच्यामधून जर आपण आपल्या आई वडिलांच्या समोर असा आग्रह धरला, बऱ्याच ठिकाणी एका कुटुंबामध्ये 2-2, 3-3 भाऊ बहीण आहेत, प्रत्येकाला स्वतंत्र मोबाईल आई वडिलांनी कसा द्यायचा याचा विचार आपण करणे आवश्यक आहे. आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, आपल्या आई वडिलांकडे असेल, बहीण भावाकडे असेल, काका मामा मावशी कोणाकडेही असेल, आणि त्यांच्यामधून जर आपण त्यांना विनंती केली तर कदाचित 1 तासासाठी ते आपल्याला मोबाईल देऊ शकतील. आणि त्या मोबाईलचा आपण विचार करावा. आणि सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाची विनंती आहे की सध्या कोणीही विनाकारण बाहेर न फिरता आपल्या घरातच राहावं. बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हात धुवावेत. बाहेर जाताना मास्क किंवा एक प्रकारे आपल्या तोंडाला रुमाल बांधला तर आपला संरक्षण त्याच्यामधून होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान व तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 यामध्ये पहिल्या नंबरचं जे फर्स्ट चॅप्टर आहे त्या चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन हा जो भाग आहे याच्या संदर्भात काही आपण महत्त्वाचे 4-5 मुद्दे आज पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण जर आकाशामध्ये कोणतीही वस्तू फेकली तर ती वस्तू सरळ खाली पडते. ती खाली का पडते तर पृथ्वीच्या स्वतःमध्ये जे गुरुत्वाकर्षण बल असते ते बल त्या वस्तूला आकर्षित करून घेते आणि त्यामुळे ती वस्तू खाली पडते. तर अशाच प्रकारे आपल्याला आता आपण सेमी इंग्लिशच्या माध्यमातून शिकणार आहोत, तर आपल्याला समजून घेणे आवश्यक असते. याचबरोबर तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा समजून सांगितलं जाईल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर PDF द्वारे सुद्धा तुम्हाला पुरवलं जाईल. आणि ज्यावेळेस तुम्हाला PDF येतील त्यावेळेस तुमच्या आईवडिलांच्या सोयीनुसार त्या PDFची आपण उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावीत आणि ती मला ग्रुपवर शेअर करावी. या संदर्भात तुम्हाला आणखी सूचना दिल्या जातील. तर ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल हे एक वैश्विक बल आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अन युनिव्हर्सल फोर्स. इट ऍक्ट बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. गुरुत्वीय बल हे वैश्विक बल आहे. वैश्विक म्हणजे ते फक्त आपल्या पृथ्वीवरच आहे अशातला प्रकार नाही आहे. ते मंगळावर आहे, ते चंद्रावर आहे, ते गुरुवर आहे, शनीवर आहे, इतर सर्व ग्रहांवर, प्लॅनेटवर ते समप्रमाणात किंवा त्या ग्रहाच्या त्या वस्तुमानानुसार ते बल वेगवेगळं असतं. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज युनिव्हर्सल फोर्स. इट ऍक्ट बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. ही याची डेफिनेशन आहे. म्हणजेच गुरुत्वीय बल हे एक वैश्विक बल आहे आणि ते विश्वातील कोणत्याही 2 वस्तूमध्ये प्रयुक्त होत असते. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये येते, सर्वांना जरी माहिती असलं, हू डिस्कवर धिस फेनॉमेना. फेनॉमेना म्हणजे घटना. गुरुत्वाकर्षण, सफरचंद पडल्यानंतर जमिनीवर
का पडते हा प्रश्न सर्वात अगोदर कोणाला निर्माण झाला? सर्वांना माहिती आहे की हा प्रश्न सर्वात अगोदर न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञांना निर्माण झाला की जे सफरचंद झाडावरून खाली पडल्यानंतर ते सरळ जमिनीकडेच का आलं, ते वेडं तिकडे विरुद्ध दिशेनं वर का गेलं नाही, तिरप का गेलं नाही, सरळ जमिनीकडेच का आलं, याचे जेव्हा त्यांनी प्रश्न शोधले आणि त्यांना असं लक्षात आलं की कोणती वस्तू अवकाशातून पडत असताना पृथ्वीचा पृष्ठभाग त्याला स्वतःकडे आकर्षित करून घेतो आणि म्हणून आपण म्हणू शकतो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स धिस फेनॉमेनॉन इज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. बऱ्याच वेळा 10व्या वर्गातल्या मुलांना ऑब्जेक्टिव्ह मध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर दुसरा याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो किंवा ग्रॅव्हिटेशनल ठीक आहे. आपण जेव्हा आपल्या पाठ्यपुस्तकाचं पहिलं पान उघडतो त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न विचारलेला आहे की इफ वी अप्लाय फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट व्हिच थिंग्स वी डू सी ऑर व्हिच थिंग्स ऑकर. आपण जर एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केलं तर तिच्यामध्ये कोणकोणते बदल झालेले आपल्याला दिसतात. आपण जर सरळ सरळ पाहायचं झालं, आपल्याकडे हा स्पंज आहे. आता आपण काय करणार आहोत, याचा शेप पहा, याचा आकार पहा. आता मी याच्यावर फोर्स अप्लाय करणार आहे, याच्यावर बल प्रयुक्त केलं. याचं बल प्रयुक्त केल्यामुळे काय झालं की याचा आकार बदलला, शेप चेंज झाला. ही पहिली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये पाहू शकतो की हा बलून आहे, फुगा आहे. याच्यावर आपण जर फोर्स अप्लाय केला, याचा शेप चेंज झाला. परत आपण याच्यावर फोर्स अप्लाय केला, परत याचा शेप चेंज झाला. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त करतो तेव्हा तिचा आकार बदलते. ही एक गोष्ट आपल्या लक्षात येते. फक्त आकारच बदलत नाही, एखादा चेंडू जर आपल्याला अशा आपल्या दिशेने येत असेल आणि आपण त्याला जर अडवलं, त्याला जर बल प्रयुक्त केलं, फोर्स अप्लाय केला, तर काय होतं, त्याचा जो स्पीड आहे, त्याचा जो वेग आहे तो बदलतो, स्पीड चेंज होतो. म्हणजे वेगाने येणारा जर बॉल असेल त्याला जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याचा वेग कमी होतो. हळूहळू जाणारा जर बॉल असेल त्याला जर फोर्स अप्लाय केला तर त्याचा वेग वाढतो. म्हणजे दुसरी गोष्ट आपल्या इथं लक्षात येते की इफ वी अप्लाय द फोर्स द स्पीड विल बी चेंज. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, थर्ड थिंग्स इज दॅट इट्स चेंज इट डायरेक्शन. म्हणजेच त्याची दिशा पण बदलते. समजा जर आपण अशा प्रकारचा चेंडू आपल्याकडे येऊन राहिला आणि त्याला जर आपण असाही केला तर तो विरुद्ध दिशेने जातो किंवा आपण त्याची पाहिजे त्या प्रमाणात दिशा बदलतो. म्हणजे वेगवान चेंडूची दिशा बदलण्यासाठी आपल्याला त्याला बल प्रयुक्त करावा लागतो, फोर्स अप्लाय करावा लागतो. 3 गोष्टी आपल्याला लक्षात येतात. इफ वी अप्लाय द फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट इट्स शेप्स विल बी चेंज, इट्स स्पीड विल बी चेंज अँड इट्स डायरेक्शन विल बी चेंज. नंतर त्याच्या खालीच एक प्रश्न विचारलेला आहे की हाऊ मेनी टाइप्स ऑफ फोर्स वी सी इन युअर फॅमिलियर लाईफ. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या घरगुती जीवनामध्ये कोणकोणत्या फोर्स तुम्ही ऐकलेले आहेत. नेहमी काय तर आपल्या डोक्यामध्ये असते की आपण गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्वांनाच माहिती आहे की पृथ्वी स्वतःकडे काही वस्तू आकर्षित करून घेते, त्याला आपण गुरुत्वीय बल असे म्हणतो. परंतु यासोबत अनेक प्रकारचे बल आहेत. आता आपण इथं जर पाहिलं तर तुम्हाला इथे ह्या 2 वस्तू पहा, दिसायला अगदी सारख्या दिसतात. आता इथं पहा, याच्यामध्ये याला या मेटलच्या वस्तूने, आयनच्या वस्तूने स्पर्श केला, याच्यामध्ये कोणता बदल दिसत नाही. परंतु जर याला हे केला तर ही वस्तू या फोर्सनं अट्रॅक्ट होते. म्हणजेच याच्यामध्ये कोणता तरी फोर्स आहे, ही होत नाही, ही होते. म्हणजे याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स आहे. म्हणजे आपण पाहिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. परत आपल्याला एखादं दाखवता येईल, अतिशय सोपं उदाहरण पहा. आता इथं तुम्हाला दिसेल की ही एक रिफिल आहे आणि या रिफिलच्या वर आपण हे पेनाचं टोक धरलेलं आहे. आता हे पेनाचं टोक धरल्यानंतर आपण प्रेस केलं, याच्यामध्ये कोणताही फरक पडत नाही. परंतु तेच याच्यात जर हा स्प्रिंग आहे, हा स्प्रिंग आपण इथं ठेवला आणि स्प्रिंग ठेवल्यानंतर जर आपण हे प्रेस केलं आणि हे जर पाहिलं तर हे तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये फोर्स अप्लाय झाला. तर मग हा स्प्रिंग फोर्स आहे.
आपल्याला माहित असते अणूच्या केंद्रकामध्ये सेंटर ऑफ द ॲटम देअर आर न्यूट्रॉन अँड प्रोटॉन. मग न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे जे एकत्र आलेले असतात त्यांच्यामध्ये जे फोर्स असतो, त्यांच्यामध्ये जे बल असतं त्याला आपण न्यूक्लिअर बल म्हणतो, अणुकेंद्रकीय बल म्हणतो. तशाच प्रकारे आपल्याला एखादं घर्षण बल माहिती असते की आपण जमिनीवर एखादी वस्तू घासत नेतो त्यातून बल तयार होते. वेगवेगळ्या प्रकारचे बल आपल्याला इथं पाहता येतात आणि या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बल आहेत, वेगवेगळ्या देअर आर मेनी टाइप्स ऑफ फोर्स हे सांगता येतं. यानंतर आपल्याला या भागातला दुसरा मुद्दा पाहायचा आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स, व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स? अभिकेंद्री बल. आता ज्यावेळेस एखादी वस्तू गोलाकार फिरत असते, आपण इथे एखादं सोपं उदाहरण घेऊ की इथं दिलेली ही वस्तू आहे आणि ही वस्तूला आपण दोरा बांधलेला आहे आणि दोरा बांधल्यानंतर ही वस्तू फिरून राहिली. आता ही गोलाकार फिरते. गोलाकार फिरत असताना माझा हात जो आहे याचं सेंटर आहे, केंद्र आहे. आता ज्यावेळेस इफ वी अप्लाय द फोर्स ऑन मुव्हिंग ऑब्जेक्ट इन सर्कल, एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेत वर्तुळाकार फिरत आहे आणि त्या फिरणाऱ्या वस्तूवर जर आपण बल प्रयुक्त केलं तर काय होते? ते बल त्याच्या केंद्रकाच्या दिशेनं प्रयुक्त होते. इफ वी अप्लाय द फोर्स ऑन मुव्हिंग ऑब्जेक्ट इन सर्कल, इट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. आणि हा जो फोर्स आहे, द फोर्स विच डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच अभिकेंद्रिकी बल म्हणजे काय की जेव्हा एखाद्या गोलाकार फिरणाऱ्या वस्तूवर जर बल प्रयुक्त केलं तर ते त्याच्या केंद्रकाच्या दिशेने प्रयुक्त होते. यावरून आपण सांगू शकतो की हे अभिकेंद्री बल आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे या प्रकरणातला पुढचा भाग आहे तो आहे केप्लर्स लॉ. केप्लर नावाचे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी हे जे ग्रह आहेत हे ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात, सन अँड प्लॅनेट. सूर्य हा त्यांचा केंद्रबिंदू आहे, सेंटर आहे. परंतु ते सूर्याभोवती फिरत असताना त्यांचे ज्या कक्षा आहेत ह्या कक्षांच्या संदर्भात केप्लर नावाच्या शास्त्रज्ञांनी 3 नियम मांडलेले आहेत आणि ते 3 नियम आपल्याला इथं पाहायचे आहेत. तर याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला जर पहिला नियम जर केप्लरचा पाहायचा झाला तर आपल्याला असं सांगता येईल, आपल्याला आपल्या पुस्तकातही आकृती दाखवलेली आहे, ती आकृतीही आपल्याला दाखवता येईल. तुम्हाला इथं दाखवता येईल की इथं हा जो सन आहे आणि सनच्या बाजूला हे जे आपल्याला माहिती आहे केप्लर यांनी काय सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे की केप्लर यांनी सर्वात जास्तीत जास्त ग्रहांची जी परिभ्रमण कक्ष आहे या परिभ्रमण कक्षेसंबंधी आपले 3 नियम मांडलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिले सर्वात अगोदर त्यांनी असं म्हटलेलं आहे द केप्लर्स फर्स्ट लॉ इज द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन इज ॲट वन ऑफ द फोकाई. The orbit of the planet is an ellipse with the sun is at one of the foci. म्हणजेच ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती कक्षा ही लंबवर्तुळाकार असते. इथं आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, इथं गोल म्हणजे वर्तुळाकार. आता वर्तुळाकार झाली त्याला एक सेंटर असतं, पण अशा प्रकारे सूर्य हा केंद्रभागी असून त्याच्या भोवती गोलाकार कक्षेत ग्रह फिरत नाही आहे. इट अन इलिप्स, लंब वर्तुळाकार. आणि हे ज्यावेळेस लंब वर्तुळाकार असते इथं तुम्हाला याच्यामध्ये अगदी स्पष्ट याच्यामध्ये दाखवता येते की आपल्या जे ग्रह आहेत हे ग्रह या भागामध्ये दिसेल की इथं तुम्हाला एक सूर्य दिसेल मध्ये आणि हा जे सर्कल आहे हे गोलाकार नाही आहे. It's not circle, it's an ellipse. The first law is of Kepler is the orbit of the planet is an ellipse and the sun is at one of the foci. What is meant by foci? Foci means नाभी. जसं वर्तुळाला केंद्रक असते तसंच इलिप्सला लंब वर्तुळाकाराला नाभ्या असतात, 2 नाभ्या असतात आणि
द सन इज ॲट वन ऑफ द फोकाई, म्हणजे इथं सूर्य आहे एका नाभीवर आणि इथं एक ग्रह आहे आणि हा ग्रह लंबवर्तुळाकार फिरतो, इलिप्स मध्ये त्याचा रिव्होल्यूशन होतं, हे आपल्याला इथं सांगितले आहे. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन इज ॲट वन ऑफ द फोकाई, म्हणजेच सूर्याभोवती ग्रहांची फिरण्याची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार असून सूर्य त्याच्या एका नाभीवर असतो. त्यानंतर दुसरा जो नियम सांगितलेला आहे, द लाईन जॉईनिंग बिटवीन द सन अँड प्लॅनेट, सूर्य आणि ग्रह याला जोडणारी जी रेषा आहे, म्हणजे आपल्याला ती इथं अशी दाखवता येईल, हा सन आहे आणि ही प्लॅनेट आहे. द लाईन जॉईनिंग बिटवीन द सन अँड प्लॅनेट इज sweeps equal area in equal type of interval. काय होतं, या ठिकाणी ग्रह फिरत आहे, ग्रह या ठिकाणी आला, आता ही लाईन इथं आहे, तो एक वेळ या ठिकाणी आला, तर आता ही लाईन ही आहे, परंतु ही जी लाईन आहे आता याच्यामध्ये काय होतं, डिस्टन्स कमी जास्त होतं, अंतर वाढतं. आता इथं जो सन, डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट इज व्हेरी लेस, कमी अंतर आहे, बट हियर द डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट इज मोर. बट सेकंड लॉ ऑफ केपलर से इट स्वीप्स सेम डिस्टन्स, सेम एरिया इन सेम टाइम ऑफ इंटरवल. म्हणजेच आपल्याला इथं सांगता येईल की हा जो एरिया आहे, हा एरिया कमी, सूर्य ज्यावेळेस ग्रह सूर्याच्या जवळ असतो, अंतर कमी असते, त्यावेळेस त्याचा वेग जास्त असतो, आणि ज्यावेळेस त्याचं अंतर जास्त असते त्यावेळेस त्याचा वेग कमी असतो. आपल्याला जर याचा केपलरचा दुसरा लॉ मराठीमध्ये सांगायचा झाला की सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी जी रेषा असते ती रेषा समान कालावधीमध्ये समान अंतर व्यापन करते. द लाईन बिटवीन सन अँड प्लॅनेट इज स्वीप्स equal area in equal time of interval. And then third law, तिसरा नियम केपलरचा, केपलरने तिसऱ्या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन पिरियड्स मीन्स त्या प्लॅनेटला सूर्याभोवती एक राऊंड पूर्ण करण्याची जी वेळ आहे, जसं आपण पृथ्वीच्या बाबतीत सांगतो की पृथ्वीला सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. द रिव्हॉल्युशन पिरियड ऑफ अर्थ इज 365 days and 6 hours. इथं केपलरनं काय म्हटलेलं आहे, द स्क्वेअर ऑफ रिव्हॉल्युशन पिरियड इज ऑफ सन is directly proportional to the cube of its main distance planet from the sun. म्हणजे परत आपल्याला इथं समजून घ्यावं लागेल की याचा रिव्हॉल्युशन पिरियडचा, परिभ्रमण काळाचा वर्ग हा सूर्यापासून ग्रहाच्या अंतराच्या घनाला, क्यूबला, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, समप्रमाणात असतो. परत समजून घ्या की सूर्याच्या आपल्या ग्रहाच्या परिभ्रमण काळाचा वर्ग हा त्याच्या सूर्यापासून ग्रहाच्या अंतराच्या घनाला समप्रमाणात असतो. अशा पद्धतीने आपण हा केपलरचा तिसरा नियम अगदी सहजतेने सांगू शकतो. फर्स्ट लॉ इज ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स with sun is at one of the foci. Second law is the line between sun and the line joining to sun and planet is sweep equal area in equal time of interval. And third, the square period of the planet around the sun is directly proportional to the distance, cube of distance from the sun to planet. यानंतर आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत.
न्यूटननं गुरुत्वाकर्षणासंबंधी एक सिद्धांत मांडलेला आहे आणि त्या सिद्धांतामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एव्हरीथिंग इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग ऑब्जेक्ट इन द युनिवर्स इज अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. म्हणजे विश्वातली एक वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करते, आकर्षित करते आणि त्या दोन्ही वस्तूमध्ये डेफिनेट फोर्स असतो. ठराविक चुंबकीय बलानं, गुरुत्वीय बलानं त्या वस्तू एकमेकाला आकर्षित करतात. आणि ह्या ज्या दोन वस्तू असतात, मग मेन गोष्ट कोणती आहे? द मेन थिंग इज द force is directly proportional to the product of the masses of two object. या दोन्ही वस्तूचे जे वजन आहे ते वजन याला समप्रमाणात, जर एका वस्तूचं वजन वाढलं तर वस्तूचं वजन वाढलं की त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतो, गुरुत्वीय बल वाढते. आणि त्या एका वस्तूचं गुरुत्वीय बल वाढलं, वजन वाढलं की दुसऱ्या वस्तूचं म्हणजे जर वजन वाढलं तर गुरुत्वीय बल वाढते, वजन कमी झालं तर गुरुत्वीय बल कमी होते. याला म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल, समान असते. आणि तेच जर आपण दुसऱ्या याच्यातला हे केला, द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. mass and distance, mass increase, gravitational force will be increase. Distance increase, gravitational force will be decrease. Increase and decrease, वाढते कमी होते. वजन वाढलं गुरुत्वाकर्षण वाढलं समप्रमाण, अंतर वाढलं गुरुत्वाकर्षण कमी झालं, याला म्हणतो आपण व्यस्त प्रमाण. Every object in the universe attract every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. म्हणजेच विश्वातील दोन वस्तू एकमेकांना ठराविक चुंबकीय बलानं, गुरुत्वीय बलानं आकर्षित करून घेत असतात. आणि हे जे बल आहे हे त्यांच्या वजनाच्या समप्रमाणात असतं आणि त्यांच्यातील अंतराला व्यस्त प्रमाणात असतं, अंतराच्या वर्गाला व्यस्त प्रमाणात असतं. अशा प्रकारचा मुद्दा आपण या ठिकाणी सांगू शकतो. आणि यानंतर आपल्याला एक पुस्तकात दिलेलं पेज नंबर 6 वर एक प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथं दिलेलं आहे, एक्झाम्पल आहे, महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट द डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg रिस्पेक्टिव्हली. व्हॉट आर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन दे. दोन मुलं आहेत, एकाचं नाव महेंद्र आहे, एकाचं नाव विराट आहे आणि ते दोघं एकमेकांपासून फक्त 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. एकाचं वजन 75 किलो आहे, दुसऱ्याचं 80 किलो आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये असणारं गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचं सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला इथं गिव्हन फॅक्टर काय झालं, आर इज इक्वल टू 1 मीटर. त्यांच्यातील अंतर 1 मीटर आहे. M1 75 kg, महेंद्राचं वजन 75 kg, विराटचं वजन M2 80 kg आणि G इज इक्वल टू M स्क्वेअर ऑब्लिक mg स्क्वेअर. आणि याच्यामध्ये जर तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये सूत्र टाकाल तर या PDF मध्ये तुम्हाला सोडून दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये सूत्र टाकाल तर तुम्हाला त्याचं जे आन्सर येईल ते येते 4.2 kg. आता हे तुम्हाला कागदावर कॅल्क्युलेट करावं लागेल. कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला ते जे gravitational force between Mahendra and Virat is 4.002 m square. तर हे जे याच्यामधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, फोर इज व्हेरी निग्लिजिबल, नसल्यासारखंच. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं 1 मीटर अंतरामध्ये त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गुरुत्वीय बल आपल्याला इथं आढळणार नाही आहे. आणि तुम्हाला या PDF मध्ये दिलेले 5 प्रश्न सोडवायचे आहेत. फक्त परत एक वेळ तुम्हाला सांगतो की कोणीही आईवडिलांना मोबाईल विकत घेण्याचा आग्रह करू नका. यानंतर सुद्धा दुसरी PDF तुम्हाला पाठवल्या जाईल. वेळ प्रसंगी जसे जसे आपल्याला व्हिडिओ पाठवता येतील तसे व्हिडिओ पाठवले जातील आणि हे प्रश्न आपल्या वहीत लिहायचे आणि याची उत्तरं मला फोटो काढून सेंड करायचे. धन्यवाद.